नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गर्दीतून वर्दीत येण्यासाठी काही प्रश्न ट्रिकच्या माध्यमातून सोडवणं गरजेचं आहे. जसे की हा प्रश्न तुम्ही पाहताय 2024 ला आलेला प्रश्न आहे आणि खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे, एक गाडी 40,000 ला खरेदी करून 35,000 ला विकली. तर या व्यवहारामध्ये शेकडा तोटा किती झाला? असा साधा सोपा प्रश्न आहे. मित्रांनो बघा, खरेदी किंमत बघा, खरेदी किंमत दिलेली आहे 40,000. त्यानंतर विक्री किंमत दिलेली आहे 35,000. विक्री किंमत आहे 35,000. या व्यवहारामध्ये बघितलात तर मित्रांनो तोटा होतोय या ठिकाणी दिसतंय. किती तोटा होतो? ₹5,000 तोटा होतो. आता हे ₹5,000 तोटा झालाय तो शेकडा तोटा काढायचा आहे. मग शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 हे एक सूत्र आहे. मग यामध्ये बघा तोटा झालाय 5,000. 5,000 घ्या. तोटा नेहमी खरेदी किंमत वर होतो किंवा नफा नेहमी खरेदी किमतीवर होतो. म्हणून खरेदी किंमत घ्या. खरेदी किंमत 40,000 आणि गुणिले 100. मित्रांनो बघा आता खालचे 4 शून्य कट करू. वरचे 4 शून्य कट करू आणि 50 भागिले 4. आता याला भाग देऊ. 4 एक 4. 1 उरला 4 दोन्ही 8. 2 उरले भाग जात नाही म्हणून पॉइंट देऊ. 20 झाले 4 पंचे 20. उत्तर काय येणार आहे? 12.5 याचं उत्तर असणारे पर्यायामध्ये बघितलं तिसरा पर्याय तुम्हाला पाहायला मिळेल. आता असेच मी तुमच्यासाठी 2 प्रश्न घेऊन आलोय. त्यातला हा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं कमेंटमध्ये आणि हा दुसरा प्रश्न आहे. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचंय. नक्की या प्रश्नाचं उत्तर सांगा. भेटू पुढच्या टिकमध्ये. धन्यवाद.